आज आपण यश रसोईमध्ये बीट, गाजर, ओनियन हे सर्व काही वापरून अगदी छान असे झटपट बनणारे, चटपटीत आणि पौष्टिक थालीपीठ करणार आहोत। त्याचबरोबर ह्या थालीपीठला आपण मल्टीग्रेन आट्याचा वापर करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण घालून घेणार आहोत काही कढीपत्त्याची पाने, 6 ते 7 हिरवी मिरची, चमचाभर जिरं हे छान मिक्सरला वाटून घेतलं। त्यानंतर मी ते मल्टीग्रेन आटा घेत आहे। मी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि मूग डाळ घालून हे पीठ गिरणीतून दळून आणलेलं असतं। त्यामध्ये तुम्ही आणखीही काही कडधान्य ॲड करू शकता। बऱ्याच वेळेस मी मठ किंवा मूग पण टाकत असते, पण यावेळेस मी फक्त 4च मिश्रण एकत्र करून हे पीठ दळून आणलेलं। या पिठामध्ये आपण बारीक वाटून घेतलेला मसाला घालून छान असं मिक्स करून घेणार आहोत। आणि मसाला आपण ज्या भांड्यामध्ये काढला तेच भांडं धुवून मी पाणी घालून घेतलं आणि वरतून लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रणाचं आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे मिश्रण आपल्याला खूप घट्टही ठेवायचं नाही आहे, कारण आपण हे थालीपीठ हाताने न करता डायरेक्ट तव्यावरती करणार आहोत चमच्याच्या साहाय्याने। थंडीचे दिवस आहे, बऱ्याच वेळेस आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे मस्त असे हात न भरता एकदा मिश्रण काढून घेतलं की चमच्याच्या साहाय्यानेच आपण हे थालीपीठ करणार आहोत। तुम्ही कन्सिस्टन्सी याची बघू शकता। याच पद्धतीने याची कन्सिस्टन्सी तुम्हाला देखील ठेवायची आहे। जर तुम्हाला हे थालीपीठ थापून करायचे असतील तर तुम्ही हे घट्ट पीठ मळून देखील रुमालावर किंवा डायरेक्ट तव्यावर देखील थापू शकता हाताच्या साहाय्याने। तर या मिश्रणामध्ये मी बारीक असे किसून घेतलेल्या सर्व भाज्या घालत आहे। बीट, गाजर, बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। तर या भाज्यांमध्ये एखादी भाजी जर तुम्हाला कमी करायची असेल, म्हणजे गाजर कमी करायचं असेल किंवा कांदा कमी करायचा असेल किंवा एखादी जर वस्तू तुम्हाला ॲड करायची असेल, शिमला मिर्च तुम्ही ॲड करू शकता। आता सध्या छान असे मटार विकत येत आहे मार्केटमध्ये, ते देखील मिक्सरला वाटून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा एखादी पालेभाजी देखील ॲड करू शकता। माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्यामध्येच मी हे थालीपीठ बनवत आहे, पण बीटमुळे या थालीपीठचा कलर अगदी लाल भडक येणार आहे। आपण जर बीट न वापरता संपूर्ण पालेभाज्या, मटार किंवा गाजरचे हे थालीपीठ केले तरी देखील खूप छान होता। तुम्ही नक्की ट्राय करा। तर छान असं गरम तवा मी ते करून घेतला आणि चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण पसरवून घेत आहे। तर तवा गरम झाल्यानंतर आपण तेल घालून छान मंद गॅस करूनच हे थालीपीठ चमच्याच्या साहाय्याने पसरवून घेतलं आणि मीडियम फ्लेमवरतीच छान असं हे थालीपीठ आपण एका साईडने शेकून घेतलं। एका साईडने छान शेकल्यानंतर आपण थालीपीठ पलटी करून छान थोडंसं तेल घालून आणखी मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत त्याला शेकून घेऊयात। तर 2 ऑप्शन तुमच्याकडे आहे। जर तुम्हाला हे थालीपीठ कुरकुरीत हवे असेल तर मंद गॅसवर भरपूर वेळ देऊन तुम्हाला हे थालीपीठ शेकून घ्यावे लागतील, आणि जर तुम्हाला नरम लुसलुशीत हवे असतील तर मंद गॅस न करता मीडियम फ्लेम ठेवून देखील तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता। नरम आणि लुसलुशीत असे हे थालीपीठ तयार होतात। तर मी नरम आणि लुसलुशीत असेच हे थालीपीठ बनवलेले आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा छान छान नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला आणि शिकायला मिळतील। तर मग भेटूया पुढे अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार।